नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या ही नानांना मुद्दाम बाहेर घेऊन येते आणि मनात म्हणत असते की जर आता या इंचा माझ्यावरचा जो राग आहे तो जर घालवायचा असेल तर आता या म्हाताऱ्याची काळजी घेण्याची ऍक्टिंग मला करावीच लागेल. आणि मुद्दाम ती सुमित्रा आणि आजी जेव्हा बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात तर नानांना पुढे घेऊन येते आणि नाना बघ ना, आज किती छान दिवाळीसाठी सर्वजण रेडी झालेत. सर्वत्र दिवे लागला आणि घर तर अख्खं डेकोरेशनने सजवलं आणि मस्त अंगणामध्ये रांगोळी सुद्धा काढली आणि फराळ सुद्धा छान आहे. त्यामुळे नाना, माझी पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही लवकरात लवकर बरे होताल आणि छान असे आमच्या बरोबर बोलायला लागलात, हो की नाही आई? तेव्हा मात्र सुमित्रा हसते आणि ऐश्वर्यावर खुश होते. तेव्हा आजी लगेच म्हणते की हो ना, आता तू फराळाचा विषय काढलेला आहे तर होऊनच जाऊन दे फराळ. अगं, मला फराळ खाण्याची इतकी इच्छा झाली, कधी मी ते फराळ खाईन एकदाच असे मला झाले. आणि तेवढ्यात सौमित्र हा रूम मधून खाली येत असतो. सौमित्र हे सर्व ऐकतो आणि मुद्दाम तो ऐश्वर्याला टोमणे मारत फराळ कुठे आहे की नाही, म्हणजे अवंतिका तर घरात नाही आणि ऐश्वर्याने तर कुठे फराळ बनवले आणि घरात असून सुद्धा तिने फराळ बनवले की नाही माहिती नाही. आणि ऐश्वर्याला तो विचारतो की केलंस का तू फराळ? आणि तेवढ्याच सारंग तेथे येतो. तेव्हा सारंग मात्र ऐश्वर्याची लगेच बाजू घेणारा असतो. लगेच म्हणतो की अरे सौमित्र दादा, ते फराळ करणार होत्यात परंतु त्यांच्या हाताला जरा लागले ना, म्हणून त्यांना ते करता आलं नाही, म्हणून त्यांनी नाही केले. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे वा. तर सारंग म्हणतो की काय? तेव्हा सौमित्र पुन्हा म्हणतो की अरे देवा, म्हणजे या दिवाळीत तर फराळ नाही तर? तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही रे, आहे ना. अरे काल सगळा इतका गोंधळ झाल्यानंतर खरं तर मीच फराळ बनवायला घेतले होते आणि तेवढ्यात गुलाबराव आपल्या सर्वांसाठी फराळाचे डबे घेऊन आले. तेव्हा नाना सुद्धा ते ऐकत असतात. तर लगेच आजी म्हणते की अगं मग ताटकळत का उभे राहिलो, चला ना आपण फराळ करायला घेऊयात. आणि लगेच आजीला इतकी फराळ खाण्याची इच्छा होते. लगेच गुलाबला आवाज येते की अरे गुलाब, फराळ घेऊन ये खाण्यासाठी. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो हो आजी, आणि लगेच फराळाचे डबे घेतात. नाना तर डोक्याला हात लावून असे वैतागले सारखे दिसतात. तेव्हा सौमित्र हे सर्व बघतो आणि नानांजवळ येऊन बसतो. नानांना विचारतो की नाना, आता बरं वाटतंय ना? नाना हो, तुम्हाला असं शांत बघण्याची सवय नाही हो. मला खात्री आहे की नाना तुम्ही लवकरच बोलता. आणि ऐश्वर्याकडे बघत तो म्हणतो की नाना, ज्या दिवशी बोलताना तो दिवस नक्की लक्षात ठेवण्यासारखा असेल. अगदी रागाने तो ऐश्वर्याकडे बघत असतो परंतु ऐश्वर्या मात्र भामटी होते. तेव्हा सौमित्र लगेच उठतो आणि नानांची जी काही ऐश्वर्याने खुर्ची धरलेली असते नानांना घेऊन येत असते तर तिच्या हातातून तो घेतो आणि नानांना आपल्या हॉलमध्ये नेतो. ऐश्वर्याचा मात्र पूर्णपणे असा तिळपापड होत असतो. त्यानंतर मात्र इकडे जानकी ही आपली लक्ष्मीपूजनासाठी खूप छान तयार होते आणि ऋषिकेश अगदी गजरा घेऊन तिच्यासाठी खुश येतोच. तेव्हा जानकी ही ऋषिकेशला खुशून म्हणत असते की अहो ऋषिकेश, आता हे सगळे खर्च आपल्याला परवडणार नाही हो. कशाला केला तुम्ही इतका खर्च? का आणले इतके गजरे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, तू माझी लक्ष्मी आहेस आणि सणासुदीच्या दिवशी माझ्या लक्ष्मीचं रूप अगदी खुलून दिसायला हवं. अगदी प्रेमाने तो गजरा तिच्या हातात द्यायला लागतो. तेव्हा जानकी सुद्धा अगदी प्रेमानेच म्हणते, एवढ्या प्रेमाने गजरे तर आणलेच परंतु माझ्या नवऱ्याला मात्र काही कळत नाही, कारण तिला ते गजरे ऋषिकेशच्या हाताने आपल्या केसात माळून घ्यायचा असतो. ऋषिकेशला तर हसू येतं कारण त्याला सुद्धा माहिती असतं की आपल्याच हाताने आपल्या जानकीला गजरा हा लावायचा असेल. तेव्हा तो सुद्धा आपल्या जानकी जवळ येतो आणि जानकी ही त्याच्याकडे पाठ करते आणि आपल्या हाताने तो जानकीच्या केसामध्ये गजरा माळतो. तेव्हा जानकी खूपच खुश होते आणि ऋषिकेश आपल्या जानकीला प्रेमाची मिठी मारतो. अगदी दोघे एकमेकांच्या मिठीत अगदी खुश असतात आणि लक्ष्मीपूजनासाठी खूप छान तयार होतात. त्यानंतर इकडे रणदिव्यांच्या फॅमिलीमध्ये असे पाहायला मिळते, सर्वजण गुलाबने आणलेला तो फराळ असतो म्हणजे जानकी वहिनीने दिलेला, तर ते फराळ खाण्यासाठी डायनिंग टेबलवर बसतात. तर गुलाब अगदी प्रेमाने त्यांना ते फराळ वाढतो. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की वाव, खरंच गुलाब थँक्यू, तुझ्यामुळे आज आम्हाला फराळ खायला मिळाला. तर सौमित्र म्हणतो की खरंच गुलाब, आज तुझ्यामुळे दिवाळीचा फराळ आमचा चुकला नाही. आजी तर मस्ती ताव मारून खात असते तर सुमित्रा ही नानांना भरवत असते. तेव्हा सर्वजण फराळ खायला बसतात. तर सारंग म्हणतो की अरे वा, काय चकली झाली, एकच नंबर, म्हणजे अशी खरपूस तीळ लावलेली, अगदी काटेरी, सोनेरी भाजलेली, कुरकुरीत, ना कुछ कम ना कुछ ज्यादा, जानकी वहिनी बनवते अगदी तशीच, असे सारंग जेव्हा बोलून जातो तेव्हा ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा रंग मात्र पूर्णपणे पडतो आणि जी चकली तिने खायला घेतलेली असते तर ती मध्येच अशी धरते, म्हणजे तिच्या घशाखाली काही ती जात नाही. तेव्हा सर्वजण ऐश्वर्याकडे बघत असतात कारण जानकी वहिनीचं सारंगने नाव घेतल्यानंतर तर सर्वजण पाहतच असतात. तर सारंग म्हणतो की नाही, म्हणजे असे एकदम तशीच चव लागली, अगदी जानकी वहिनी बनवते
बनवते तशीच. तेव्हा ऐश्वर्या लगेच ते चकली न खाताच तेथे ठेवून देते. आजी म्हणते की हो ना, कानोले सुद्धा अगदी तसेच झालेत, अगदी आपल्याप्रमाणे. म्हणजे तिला असे म्हणायचे असते की जानकी बनवते तसेच, परंतु ती मुद्दा म्हणते की अगदी आपल्याप्रमाणे आपण करतो तसे, म्हणजे उगीच खुळखुळे असे नाहीत. तेव्हा सारंग म्हणतो की खरंच वा. आणि ऐश्वर्या चिवड्याचा घास घेऊन खायला लागणार, तो सारंग म्हणतो की अरे गुलाब, चिवडा सुद्धा खूप मस्त झाला, ऐश्वर्या खाऊन बघा चिवडा कसा झाला तो. म्हणजे डाळ दाणे कापलेलं खोबरं अगदी कुरकुरीत, आणि खाताना कसा कानामध्ये कर असा आवाज येतो. सुमित्रा सुद्धा त्या नाश्त्याची टेस्ट घेते. नाना सुद्धा अगदी खात असतात आणि त्यांना सुद्धा आपल्या जानकीची आठवण येते. आणि सारंग असा बोलता बोलता त्या फराळाचं कौतुक करता करता म्हणून जातो की आपली जानकी बहिणी बनवते एकदम अशी तशीच पद्धत मस्त. तेव्हा गुलाबदादांना तर हे माहिती असतं की हा फराळ जानकी बहिणींनी बनवला, आणि जर यांना हे समजले तर मग आता अवघड होईल. म्हणून गुलाबदादा थोडेसे असे घाबरल्यासारखे दिसतात. आणि जानकीचं नाव घेतल्यानंतर मात्र ऐश्वर्याचा तर पूर्णपणे भूक पळूनच जाते, आणि तो तिचा जो काही नाश्ता खाण्याचा असतो तो अगदी तसाच पडतो. तेव्हा सौमित्र मात्र तो लाडू उचलतो आणि त्या लाडवाकडे तो एकटक बघत असतो. तेव्हा जे काही बेदाणे असतात तर ते सौमित्राला आवडत नसतात, म्हणून ती काजू लावून ते लाडू बनवायची. आणि सौमित्र हे सर्वांसमोर म्हणतो आणि गुलाबला तो लाडू दाखवतोस, अरे यावर सुद्धा काजू आहेत. आणि हे सर्व एखाद्या नवख्या माणसाने करणं शक्य नाही, कारण जानकी बहिणीला सर्व काही या घरातील सर्वांच्या आवडीनिवडी माहिती होत्या, आणि तिनेच हे सर्व फराळ केलेले आहे असे सौमित्राला म्हणायचे असते. आणि तो सर्वांसमोर गुलाबदादांना विचारतो की गुलाबदादा, हा फराळ जानकी बहिणीनं पाठवला ना? हा फराळ जानकी बहिणी तिच्या हातानेच बनवलेला फराळ आहे. तेव्हा गुलाबदादा मात्र काही उत्तर देत नसतात, कारण ते खूप घाबरतात की नक्की आता काय उत्तर देऊ. तेव्हा गुलाबदादांना जानकी बहिणीने जे काही सांगितलेले असते की फराळ हे मी केले, हे कुणालाही कळता कामा नये, ते सर्व त्यांच्या आठवणीत येते. गुलाबदादा विचारात पडतात, तर सौमित्र म्हणतो की काय रे गुलाब, अरे मी तुला विचारतो, हा फराळ जानकी बहिणीनेच पाठवलेला आहे ना? तेव्हा गुलाबदादा म्हणतात की नाही हो दादा, वहिनी साहेब कशाला देतील. अहो त्याचे असे झाले की वहिनी साहेबांकडून मी फराळ कसं बनवायचं हे शिकून घेतले होते, आणि त्यांनी मला बारकाईने शिकवले होते की किती मीठ किती साखर, आणि एकदम मात्र मी तेच बनवले तसेच अगदी त्यांच्या हातासारखे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो का गुलाब, अरे तू खरं बोलतोस का, हा फराळ तू बनवला म्हणून. तेव्हा गुलाबदादा ऐश्वर्याकडे एकटक बघत असतात, कारण ते ऐश्वर्याला घाबरत असतात. तेव्हा सौमित्र मात्र हा ऐश्वर्याला प्रत्येक उत्तर देतच असतो. सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या, अगं तो सांगतो ना, मग त्यानेच केले असणार फराळ हे, त्याला असे खोटं बोलण्याची सवय नाही, अगदी तुझ्यासारखी. आणि तो गुलाबला थँक्यू बोलतो की कारण तुझ्यामुळे आज इतका छान फराळ खायला मिळाला, आणि वहिनीच्या हातचा फराळ खाण्याची फिलिंग सुद्धा मिळाली. तेव्हा गुलाबदादा खुश होतात. ऐश्वर्या मात्र इतकी जळत असते, कारण तिला जानकीचं कौतुक काही देखवत नसतं आणि ऐकवत सुद्धा नसतं. सारंग सुद्धा तेच म्हणतो की हो ना रे गुलाब, अगदी जानकी बहिणीच्या हातची चव लागली, आणि असं वाटतं की बहिणीच आग्रह करते की काय. तेव्हा ऐश्वर्या लगेच ते फराळाचं ताट बाजूला लोटते, आणि सारंग हे बघतो. सौमित्र मस्त दिमागात ऐश्वर्याकडे बघत तो लाडू खाता असतो. तेव्हा मात्र ऐश्वर्या रागाने गुलाबकडे बघत असते. गुलाबचं ऐश्वर्याकडे लक्ष जातं, आणि तो घाबरतच म्हणतो की मी सर्वांसाठी पाणी घेऊन येतो, म्हणून धावतच तो किचन मध्ये जातो. नाना आणि सुमित्रा मात्र हे सर्व अगदी शांतपणे ऐकत असतात. तेव्हा ऐश्वर्याच्या मनात इतका जानकीचं नाव घेतल्यानंतर जळफळाट होतो की सतत वहिनी वहिनी. त्या जानकीला मी घराच्या बाहेर काढले, परंतु तिच्या आठवणी मात्र इथे गोल गोल फिरतात. कधी कुठूनही झेप घेतात अंगावर, आणि सतत तिचं नाव तिची चर्चा या घरात जर हे सर्वजण घेत राहिले तर झालं, मग हे सर्वजण मात्र तिला नाही विसरणार. मग तिचं या घरातील उरलेलं अस्तित्व घालण्यासाठी तिचं नाव या घरामध्ये कोणी घ्यायलाच नको, यासाठी नक्की मला काहीतरी करावे लागेल असा ती डोक्यात विचार करते. नाहीतर ती जानकी मला काही सुखाने जगून द्यायची नाही, तिचं कौतुकच या घरामध्ये मला ऐकवत राहावे लागणार. त्यानंतर इकडे आपल्या ऋषिकेश, जानकी आणि ओवी खूप छान तयार होतात, आणि दरवाजाकडून बाहेर येतात तर ओवी खूपच छान आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. आणि म्हणूनच मला दिवाळी खूप आवडते, कारण सर्वत्र पणत्यांची रास व्यवस्थित ठेवलेली असते. लाइटिंग, माळा, डेकोरेशन, सर्वत्र आकाशकंदील, सर्व काही अगदी थाटामाटात डेकोरेशन पूर्ण होतं. आपल्या जानकी आणि ऋषिकेशचं घर अगदी दिव्यांच्या या तेजाने लखलखून निघते. तर ओवी खूप छान आनंदाने उड्या मारते, आणि ऋषिकेश जानकी सुद्धा खूप छान ओवी बरोबर आपली दिवाळी सेलिब्रेट करतात. तेव्हा जानकी सुद्धा अगदी खुश म्हणते की हो ना, आणि गोल गोल गिरक्या ती ओवीला घेत म्हणते की अगं हा सर्व उत्साह, चैतन्य दिव्यांची, आणि अगं दारातील रांगोळी म्हणजे दिवाळी. आपण एकत्र फराळ करतो ती असते दिवाळी, आणि आपल्या माणसांची सोबत म्हणजे दिवाळी. ऋषिकेश हा जानकी आणि ओवीला मिठीत घेतो, आणि मग प्रेमाने म्हणतो की आमचा
आमचा कंदील, दारामध्ये कंदील लागला म्हणून दिवाळी दिवाळी, आणि माझ्या दोन्ही लक्ष्मी दारात हसत उभे आहेत म्हणून दिवाळी दिवाळी आहे. अगदी खुश कणकणून हसतात. जानकी खुशून ओवीला हॅपी दिवाळी बोलते आणि ऋषिकेशला सुद्धा. तेव्हा ऋषिकेश सुद्धा अगदी खुशून म्हणतो की दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. बरं चला आता लक्ष्मीपूजन करून घेऊयात म्हणून सर्वजण त्या तिघे आतमध्ये जातात. लक्ष्मींची व्यवस्थित पूजा मांडलेली असते. तर इकडे रणदेव्यांच्या घरामध्ये सुद्धा खूप छान लक्ष्मीपूजनाला सर्वजण तयार होतात. आपली अवंतिका सुद्धा तेथे आलेली असते. ती सुद्धा खूप छान नटते कारण तिच्या हाताने आजही लक्ष्मीपूजन पार पडणार असते. तेव्हा मात्र ऐश्वर्या ही अवंतिकाला बघून अगदी जळत असते आणि तिला असं वाटत असते की आता ही जानकी नाही तर अवंतिका या घरातील हे स्थान घेते. खूप छान सर्वजण अगदी तयार होऊन लक्ष्मीपूजन मांडतात. अवंतिकाची लगबग सुरू असते. सारंगची सुद्धा, शर्वरी सुद्धा आलेली असते. तर सौमित्रा हा सुमित्राला म्हणतो की आई अगं लक्ष्मीपूजनासाठी चांदीची घंटा लागेल. सुमित्रा लगेच तिची म्हणते की हो हो आणते. तर अवंतिका विचारते की आई अहो पण लक्ष्मीपूजनाला अन्नपूर्णेची मूर्ती का आणली नाही मूर्ती. तेव्हा लगेच शर्वरी विचारत असते की आई अगं हे कुठून कुठले फुल आणलेस आणि देवीची ही वेणी कुठे आहे. सर्वांची अगदी एका सोबत धांदल उडाली असते कारण लक्ष्मीपूजनची तयारी तर व्यवस्थित झालेली नसते. सर्वजण सुमित्राला हे आई ते आई असे विचारत असतात कारण यामागे तर जे काही करायची तर ते आपले जानकी करायची म्हणून सुमित्राच्या काही असे आठवणीत राहत नाही. सारंग सुद्धा विचारतो की आई अगं महालक्ष्मीच्या प्रसादाला काय ठेवतात ते तर सांग. तेव्हा शर्वरी म्हणते की अरे प्रसादाचं काय घेऊन बसलास, इकडे अजून वेणी सुद्धा देवीची आलेली नाही. अरे अगोदर पूजा आणि मग प्रसाद. तेव्हा सारंग म्हणतो अगं तू घेऊन यायची ना, आली फक्त तयार होऊन फुलं घेऊन यायची. तेव्हा सर्वांचा एका सोबत एका आवाजात गोंधळ उडलेला असतो. सुमित्राला नक्की आता कुणाला उत्तर द्यावे हे नाही समजत. ती म्हणते की अरे जरा शांत राहा, सर्वांनी एका सोबत लगेच प्रश्न विचारू नका. किती आवाज किती गोंधळ. दरवर्षी आपल्याकडे लक्ष्मीपूजन असते परंतु इतका आवाज आणि इतका गोंधळ नसतो आणि काय हे. तेव्हा शर्वरी म्हणते की दरवर्षी सर्व काही नीटनेटकं ठेवलेलं असतं. हळद कुंकू फुलं अगदी हाताशी ठेवायची जानकी वहिनी. तेव्हा सर्वांना अगदी जानकी वहिनीची आठवण होत असते. अवंतिका आणि सौमित्र लगेच शर्वरीकडे बघत असतात आणि सारंग सुद्धा. तेव्हा सुमित्रा म्हणते की चला अवंतिका सौमित्र चला आता पूजा सुरू करा, आरती करा आणि देवीला नैवेद्य दाखवा. आणि जेव्हा सर्वजण हात जोडतात तर त्या क्षणाला घरातील लाईट बंद होते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं बाई आज हे काय नेमकं लाईट गेली नेमकं लक्ष्मीपूजनाच्या वेळेस. तेव्हा शर्वरी म्हणते की आजच लाईट जायला हवी होती का, आणि जेथील मेणबत्ती घेते आणि त्याचा दिवा लावते. सुमित्रा म्हणते की ऐन लक्ष्मीपूजनाच्या वेळेस अंधार. तर आजी म्हणते की अगं आता मग फोटो कसा काढायचा. तेव्हा सारंग म्हणतो की आजी अगं जरा थांब. आणि तेवढ्यात बाहेर लाईट बिलवाला आलेला असतो आणि तो घरात कोणी आहे का आवाज देतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की आता या वेळेला कोण आले असणार म्हणून बाहेर सर्वजण पाहण्यासाठी येतात. नाना मात्र आपले तेथे लक्ष्मीपूजनाच्या ते देवघरातच बसलेले असतात. इकडे तिकडे बघतात. त्यांना सुद्धा आपल्या जानकीची आठवण होते. आणि तेवढ्यात सर्वजण बाहेर आल्यानंतर सौमित्र त्या लाईटवाल्या माणसाला विचारतो की आपण कोण. तेव्हा तो लगेच म्हणतो की संपतराव माने, मी इलेक्ट्रिकच्या ऑफिसकडून आलेलो आहोत गेल्या काही दिवसापासून. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की अगं बाई म्हणजे तुम्हीच आमची वीज कापली की काय. तेव्हा तो संपत माने म्हणतो की हो हो. सुमित्रा विचारते की का. तर लगेच तो माणूस म्हणतो की तुम्ही बिल भरलेले नाही म्हणून. जानकी म्हणते की काय बिल भरले नाही आणि सारंगला विचारते की सारंग काय हे काय म्हणतात हे. तेव्हा सारंग म्हणतो की नाही अगं, आणि तो ऐश्वर्याकडे बघत असतो. ऐश्वर्या विचारते की काय हो सारंग तुम्ही माझ्याकडे का बघतात, मला काय माहिती की बिल कोण भरतो घरामध्ये. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की जानकी वहिनी. तेव्हा मात्र लगेच ऐश्वर्याचा चेहरा पडतो. मात्र सौमित्र लगेच म्हणतो की खरंच काय रात्र आहे, घरची लक्ष्मी तिला घराच्या बाहेर काढले, तिच्या जाणाऱ्या पावलांनी घरातील दिवाळी सुद्धा गेली, उरला तो फक्त अंधार. तेव्हा मात्र सौमित्र लगेच म्हणते की सौमित्र अरे काय बोलतोस हे. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं आई ऐन दिवाळीत घरात लाईट सुद्धा नाहीत. अगं देवी समोर ठेवायला फराळ नाही. नशीब गुलाबराव आपल्यासाठी ते फराळ घेऊन आला आणि त्यात तुळशीला कोणीतरी पाणी घालून गेलं, नाहीतर तिचं सुद्धा काही खरं नव्हतं. घरातील लक्ष्मी रुसली आणखीन काय होणार. तेव्हा मात्र आपल्या जानकीची बाजू घेऊन सौमित्र आज सर्वांना तिची आठवण करून देत असतो आणि तिच्या या घरात काय मध्ये असे लक्ष्मीचं स्थान आहे हे दाखवतो. ऐश्वर्याला मात्र हे सर्व न ऐकावसे असे होते. ती लगेच
सौमित्राला म्हणते की बास सौमित्र, बास झाले, पुरे आता बास झालं. या घरातील लक्ष्मी मी आहे आणि मी तर अजून सुद्धा इथेच आहे. मी आहे लखलखाट, सगळ्यांचे डोळे दिपतील असा इतका उजेड मी या घरात करेल. कळलंय का? आणि सारखं आपलं जानकी 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 करत असतो. आणि त्या लाईटवाल्या माणसाला म्हणते की तुम्ही 1 मिनिट थांबा, मी आलेच. आणि डायरेक्ट ती देवघरात जाते. लक्ष्मी पूजनासाठी जे काही पैसे ताटात ठेवलेले असतात तर त्यातीलच पैसे हिसक्याने उचलते. नाना हे सर्व पाहतात आणि नाना सुद्धा हात झटकतात की काय ह्या बाईचं वागणं. तेव्हा ऐश्वर्या लगेच तडक बाहेर येते आणि किती बिल झालं होतं असे तोऱ्यातच विचारते. तेव्हा तो माणूस म्हणतो की 9,000. तेव्हा लगेच तो बंडल त्याच्या हातात देते आणि जे काही उरलेले पैसे असतील ते तुम्हालाच ठेवा दिवाळीसाठी आणि आत्ताच्या आत्ता सिस्टीममध्ये अपलोड करायचा आणि आत्ताच्या आत्ता लगेच सगळ्या लाईट ऑन्स करायच्या. आम्ही रणदेवे आहोत आणि तेवढं जर तुम्हाला पुरेसं नसेल की सांगा, विखे पाटलांना फोन करू का? तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही नाही आणि सारंग तर लगेच रुबाबात हसतो सुद्धा आणि लगेच त्या बिलाची पावती त्यांच्या हातात देतो. आता मी चालू करतो, परंतु पुढच्या वेळेस मात्र इतकं लेट करू नका, वेळच्या वेळी बिल भरत राहा. थँक्यू बोलून तो माणूस तिथून निघून जातो आणि ऐश्वर्याच्या तोऱ्याचा या वागण्याचा सर्वांना मात्र राग येतो. ऐश्वर्या तोऱ्यात सौमित्राला म्हणते की कळलं का, प्रत्येक गोष्टीवर उपाय हा असतो, कोणा वाचून कोणाचं काही अडत नाही असे सौमित्राला जेव्हा उत्तर देते तेव्हा सारंगला मात्र आपल्या ऐश्वर्याचा अभिमान वाटत असतो. ऐश्वर्या सौमित्राला म्हणत असते की 1 मिनिट आता लाईट येतील आणि सर्वत्र लख प्रकाश होईल. तेव्हा अवंतिका पुढे येते. अवंतिका म्हणते की काय ग ऐश्वर्या, पण तुझ्या डोक्यात मात्र कधी प्रकाश पडणार ग? अगं उगाच सर्वांसमोर मोठेपणा दाखवण्यासाठी तू आयटीत जाऊन त्या माणसाला पैसे दिले. अगं पण लक्ष्मी पूजनाला लक्ष्मी खर्चायची नसते, ती उलट घरी येऊन द्यायची असती. इतकी बेसिक अक्कल सुद्धा तुला नाही का? तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका, तसे संस्कार असावे लागतात, म्हणून आता ऐश्वर्याचा त्यांनी चांगलाच पाणउतारा केलेला असतो. सौमित्र पुढे म्हणतो ऐश्वर्याकडे बघत, अगं ते संस्कार आपल्या जानकी वहिनीकडे होते आणि आईला म्हणतो की आई, जरीही तू जानकी वहिनीला घराच्या बाहेर काढले असते तरी सुद्धा तिचा या घरावरील प्रभाव कोणीही कमी नाही करू शकत, ही गोष्ट लक्षात ठेव. अगं दिवाळी नंतर सुद्धा पूजावं अशी लक्ष्मी तीच होती आणि तीच आहे. आणि त्याच वेळेस जानकी वहिनीचं जेव्हा लक्ष्मी आहे म्हणून नाव घेतलं जातं तर घरामध्ये लक्क असा लाईट येतो. आणि सौमित्र ऐश्वर्याकडे बघत तिला म्हणतो की सत्य आहे आणि आपल्या हातातील मेणबत्ती तो आपल्या म्हणजे तोंडाने ऐश्वर्याकडे बघत फुंकतो आणि विझवतो. ऐश्वर्याचा खूपच जळफाट होतो, परंतु सुमित्राला मात्र चांगला असा आज चाणक्य सौमित्रा आणि अवंतिकाने घडवलेला असतो. काही न बोलता सुमित्रा, अवंतिका आणि सौमित्र आज जातात, आजी आणि शर्वरी सुद्धा. त्यानंतर इकडे मात्र आपल्या जानकी, ऋषिकेश आणि ओवीनं खूप छान असं लक्ष्मीपूजन मांडलेलं असतं. अगदी मनोभावाने आपली जानकी लक्ष्मीपूजेची ही पूजा करते. जे काही पैसे आपल्या ऋषिकेशला मिळालेले असते त्याची सुद्धा पूजा होते आणि जो काही सौमित्राने देवघर आणून दिलेले असते त्याच्यात आपल्या लक्ष्मीचा आणि गणपती बाप्पांचा फोटो मस्त ठेवलेला असतो, त्याची पूजा होते आणि मनोभावाने सर्वजण प्रार्थना करतात. तर जानकी दिवी आईला म्हणते, हे लक्ष्मी माते, दिवे लावून फुलं सजवून धूप लावू, दिव्यांची आरस करू, तुझं प्रसन्न हे चेहऱ्यानं स्वागत करणं मात्र आमच्या हातात आहे आणि ते अगदी आम्ही मनापासून करतो. तुझा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असून दे. आणि देवीची मस्त ते आरती करतात. इकडे सुद्धा रणदिव्यांच्या घरामध्ये सौमित्रा आणि अवंतिकाच्या हाताने आरती होते, पूजा होते आणि लखलखाट असं लक्ष्मीचा वास तेथे दरवळतो. इकडे आपल्या जानकीच्या घरामध्ये साक्षात असं लक्ष्मीचा वास निर्माण होतो. मनोभावाने अगदी ती पूजा करते आणि देवीला प्रार्थना करते. लक्ष्मीच्या रूपाने समृद्धी, सरस्वतीच्या रूपाने शहाणपण आणि अन्नपूर्णेच्या रूपाने सर्वांची पोट भरण्याची कला माझ्या ठाई राहून दे आई. या घरामध्ये सर्वांना सुख समृद्धी भरभराट दे आणि आई तुझी कृपा सर्वांवर असून दे अशी देवीला प्रार्थना मनोभावाने कर. आई आणि नाना यांची तब्येत सुद्धा व्यवस्थित राहून दे. या दोन्ही घरांना एकत्र जोडून ठेवण्याचं बळ मला दे. तुझी कृपा अशीच आमच्यावर राहून दे आई, अशीच राहून दे. नैवेद्य सुद्धा हा देवीला मस्त दाखवलेला जातो आणि तेवढ्यात ओवी म्हणते की आई अगं मला चकली. तेव्हा जानकी म्हणते की ओवी अगं थांब, देवीला नैवेद्य दाखवून दे. आणि सर्वजण देवीला मनोभावाने हात जोडून प्रार्थना करतात आणि दर्शन घेतात. तर लगेच ओवी चकली उचलते आणि जानकीला भरवायला घेते. जानकी म्हणते की खा ग बाळा, तूच अगोदर खा. तेव्हा ओवी ही खाते आणि आपल्या आई आणि बाबांना जानकी ऋषिकेशला सुद्धा भरवते. तेव्हा मात्र ऐश्वर्याला पूर्णपणे आता सौमित्राचे सर्व काही बोलणे आठवत असते की आई अगं तू जरी जानकी वहिनीला घराच्या बाहेर काढले असेल परंतु तिचा प्रभाव मात्र कोणी या घरातील कमी नाही करू शकत.
तिचा हक्क कोणी घेऊ शकत नाही असे त्याला म्हणण्याचे. तर ते ऐश्वर्याला हे सर्व आठवते आणि तिला खूप टेन्शन येते. ऐश्वर्याचं मात्र मन हे लक्ष्मीपूजना सुद्धा लागत नाही. तू तोच विचार करत असते. सारंग तिला खुणावतो की ऐश्वर्या कसला विचार करतात. तेव्हा लगेच सारंग सोबत ती आरती देवीला ओवाळते आणि तरी सुद्धा तिचं लक्ष नसतं. सारंग, अवंतिका, सौमित्र आणि सुमित्रा ही खूप छान प्रकारे मनोभावाने देवीला हात जोडतात आणि प्रार्थना करतात. परंतु ह्या ऐश्वर्याचं कुठे लक्ष्मीकडे हे लक्ष असते. तिला फक्त जानकीचं द्वेष कसं आहे तोच मनात जाळत असतो. सतत सतत त्या जानकीचं नाव रांगोळीपासून फराळापर्यंत, थंडीलापासून पूजेपर्यंत अगदी कान माझे दुखायला लागलेत. संपून दे एकदाची ही दिवाळी, मग यानंतर या घरात त्या जानकीचं नाव कोणी घेणार नाही याची काळजी मात्र मी घेते. त्यानंतर मात्र इकडे आपली जानकी खुशून देवीला हात जोडून नमस्कार करते आणि इकडे मात्र ऐश्वर्या ही लक्ष्मीबाईचं नाव घेण्याऐवजी जानकीचंच नाव घेत असते आणि तिचा तिरस्कार अगदी ठासून तिच्या मनामध्ये भरतो. परंतु आपल्या जानकीचं त्या ऐश्वर्याला काही घेणं देणं नसतं. ती फक्त आपल्या लक्ष्मीबाईची मनोभावाने पूजा करते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ओवी ही आपल्या सौमित्र काकाच्या मोबाईलवर फोन करते आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते. सर्वजण तेथेच असतात आणि सारंग काकालाही ओवी म्हणते की सारंग काका, अरे दिवाळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपण त्यांना शुभेच्छा कशाला द्यायच्या, आपला त्यांचा काय संबंध. तर ऋषिकेश हे सर्व ऐकतो. तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणतो की शुभेच्छा ज्या लोकांना देतात जे लोक आपले असतात, आपले वाईट चिंतणाऱ्या शुभेच्छा देऊन काही उपयोग नाही. तेव्हा जानकी ओवी हे झोपायला घेतात. तेव्हा ऋषिकेश ओवीला झोपी लावत असतो. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की तुमच्यातील बाप मात्र जिंकला, परंतु तुमच्यातील मुलगा आणि भाऊ तेही जिंकायला हवेत असे नाही का वाटत तुम्हाला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सॉरी जानकी, पण माझं मन इतकं मोठं नाही, कारण मी ऋषिकेश आहे, जानकी नाही. तेव्हा जानकीला खूप वाईट वाटते, कारण तिला असे वाटते की आपल्या ऋषिकेशने मोठ्या मनाने त्यांना माफ करावे. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.